नमो देश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप पशुकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आजच्या आपल्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमध्ये आजचा जो दिवस आहे 18वा दिवस, यामध्ये आपण बघू शकता जालिंदरनाथ गोपीचंदनाथ आणि गोपीचंदनाथांची बहीण जी भावाच्या अब्रूरक्षणासाठी तिने देहत्याग केला होता. तर राजाने गोपीचंदनाथांची खिल्ली उडवली होती. तर त्यांचं नाथसंप्रदायाची ताकद ही त्या राजाला जाणवण्यासाठी, माहिती पडण्यासाठी गोपीचंदनाथांनी त्यांचे गुरु जालिंदरनाथ यांना तिथे स्मरण केलं. जालिंदरनाथ तिथे प्रकट झाले. मग त्यांनी गोपीचंदनाथांच्या बहिणीला पुन्हा जागृत केलं. तर हा 18वा अध्याय आणि या 18व्या अध्यायाचं फलित आहे. इथे म्हटलं बघा, 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्यायाने ते पठण करता ब्रह्मत्या नसेल सर्वता पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची. जे याच्यामध्ये असं म्हटलं आहे, 18व्या अध्यायामध्ये बद्रिकाश्रमाला गोपीचंद जाऊन त्यांनी तप आचरण केलं. नंतर त्यांनी त्यांच्या भगिनीला उठवलं, तीव्र तप आचरलं. या अध्यायाचं नित्यपठण केलं असता ब्रह्महत्या जर आपल्याकडनं चुकून घडली असेल किंवा आपल्या कुटुंबात कोणाकडनं घडली असेल तर त्या ब्रह्महत्येचा दोष संपून जातो. आपले पूर्वज जर कोणी कुंभी पाकात असतील, नरकात असतील, त्यांचीही सुटका होऊन पूर्ण आपण पितृदोषमुक्त होतो. तर असं हे 18व्या अध्यायाचं फलित आहे माऊली हो. तर ज्यांच्याकडे कोणाकडे हा दोष असेल त्यांनी या अध्यायाचं पठण करून